की माझ्यापासून आनंद मिळतो की नाही मिळतो सांगता येत नाही. मी सामान्य असा संत आहे, आता फार अभ्यास नाहीये, परंतु मी ज्यांना गुरुस्थानी मानतो, जे थोर असे महात्मे आहेत परमेश्वरासारखे, ते श्री चांगदेव राऊळ यांचं जर तुम्हाला दर्शन झालं, यांचे जर शब्द तुमच्या कानावरती पडले, तर तुमच्या अंतःकरणाला निश्चितपणे शांतता लाभेल, तुम्हाला आनंद लाभेल. आणि बघा नामाचा महिमा काय असतो. त्या रामदेव दादोच्या तोंडातून एकच शब्द बाहेर आला, तुमच्या कान लक्षात आला, कोणता शब्द? श्री चांगदेव राऊळ. जे उपदेशी आहेत त्यांना माहित आहे की श्री चांगदेव राऊळ हा शब्द, हे नाम कुणासाठी आहे? भगवान श्री चक्रधर स्वामींच्यासाठी. आणि हे परमेश्वराचं नाम त्या दुराचारी दरोडेखोर अशा नागदेवाच्या कानावरती पडता क्षणीच त्याच्या अंतःकरणाचा पडदा फाटला. आतापर्यंत अंतःकरणामध्ये जो राग, द्वेष, अहंकार, स्वार्थ, लबाड, सगळं जे काही वाईट सगळे दुर्गुण होते, ते सगळे क्षणार्धात पडदा फाटावा तसे मोकळे झाले. आणि अंतःकरणामध्ये बीजारोपण झालं. अंतःकरणामध्ये शब्द शिरला. कोणता शब्द शिरला? कोणता? तो श्री चांगदेव राऊळ. आणि त्या एका शब्दासरशी जसं आपल्याला जखम झाली आणि त्या जखमेवरती जर आपण मलम लावला तर आपली जखम तशी शांत होते, बंद होतं वाहणार रक्त, तसं त्याच्या मनाला होणाऱ्या वेदना, मनातलं दुःख, सगळं आणि मनातले सगळे वाईट विचार एका शब्दाने दूर झाले. श्री चांगदेव राऊळ. बदल झाला. ताठ गर्विष्ठ असा तो त्यांना हात जोडून म्हणतो, अहो तुम्ही सांगितलं. आता शब्दात काय आली? नम्रता आली, बोलण्यात गोडवा आला. ते कुठे आहे? कसे आहे? काय आहे? बघा, एकच शब्द कानावरती पडला आणि तो शब्द, एकच नाम कानावरती पडलं आणि ते नाम कानावरती पडता क्षणीच नागदेवाचार्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची उत्कंठा लागली, अशा प्रकारचा विचार आला, कधी मी त्यांना बघेल, कधी मी त्यांना भेटेल, कधी ते मला दिसतील. आणि तो घाई त्यांना विचारतो उत्कंठतेने, सांगा बरं कोण आहे ते श्री चांगदेवराव? कुठे असतात? तर ते म्हणे थोर महात्मे आहे, मी त्यांच्या भेटीला जात असतो. मग तुम्ही कधी जाणार आहे? हो ते आहे, पण ते आता सिन्नर प्रांतामध्ये आहेत. बघा स्वामी जेव्हा कुठे राहत होते? सिन्नरला, नाशिक प्रांतात. मी त्यांच्या भेटीला जाणार आहे परवा कारणे, पवित्र एका कार्याच्यासाठी. तो लगेच म्हणतो तुम्ही खरंच जाणार का? हो मला येऊ द्या. बघा एका नामाने किती परिवर्तन केलं. दरोडेखोराचा लगेच कोण तयार झाला? एक भक्त तयार झाला. नामाचा महिमा, हा नामाचा महिमा आहे. एकच शब्द कानावरती पडला की श्री चांगदेव राऊळ, लगेच बदल झाला. मग तो मला त्यांना भेटायचं आहे. आणि त्या दिवसापासून दरोडेखोरी बंद, चोऱ्या बंद, टोळी समाप्त करून टाकली आणि एक अनन्य भक्त तयार झाला. जसं एखाद्या दगडामधून एखादा चांगल्या प्रकारचा शिल्पकार हातोडी घेतो, चिमणी घेतो, सुंदर मूर्ती तयार करतो, तसं वाया गेलेल्या दरोडेखोर नावाच्या, नागदेव नावाच्या एका दुराचारी माणसामधून आता एक चांगल्या अशा भक्ताची मूर्ती, चांगलं वर्तन करणाऱ्या व्यक्तीचं चित्र तयार होऊ लागलं. आणि खरोखर त्याप्रमाणे जालना कुठे तुम्हाला माहिती? बंदर वगैरे जालन्याजवळ असलं ते रामसगाव. त्या रामसगावपासून पायी चालत चालत रामदेव दादोस, अभयसा, उमाईसा, महदाईसा हे सगळे, आणि सोबत कोण? नागदेव. बघा जो कधी कुणाकडे वाकत नव्हता, झुकत नव्हता, तो नागदेव आता पायी चालत चालत कुठे आला? प्रत्यक्ष भेटीसाठी आमच्या स्वामीच्या. कशामुळे आला? एका नामामुळे. नामाचा महिमा विधीच न कळे. हा नामाचा महिमा एका दरोडेखोराचं आता संतामध्ये रूपांतर झालं एका नामामुळे. आणि मग तिथे आल्यानंतर पुढचं सगळं चरित्र तुम्हाला माहित आहे. स्वामींना भेटले, स्वामीच्या नतमस्तक झाला. आणि स्वामींची ती चांपे गौर मूर्ती, विशाल नेत्र, लंब करणं, आणि अगदी का जसं हे असतं चाफ्याचं फूल, असं चाफ्याच्या फुलासारखा गौर वर्ण असलेले आपले स्वामी. त्यांना बघितल्यानंतर नागदेव एखादं बर्फ जसं वितळून जातं सूर्याच्या किरणाने, तसं स्वामींच्या प्रभावाने, स्वामीच्या दर्शनाने त्याच्या मनातले, त्याच्या जीवनातले जेवढे काही वाईट विचार असतील ते निघून गेले आणि तो एक अनन्य भक्त बनला. आणि मग नंतर तर नागदेवाचार्य अशा बदलले की स्वामींच्या शिवाय त्यांना करमत नव्हतं, स्वामीच्या शिवाय त्यांना राहत नव्हतं. शेवटी काय केलं त्यांनी? संपूर्णपणे 1911 मधली घटना तुम्हाला सांगितली. 2 वर्षामध्ये नागदेवाचार्यामध्ये एवढा बदल झाला की नागदेवाचार्यांनी घरदार सोडलं, मुलं बाळं सोडली
आणि स्वामींच्या समवेत राहण्याला प्रारंभ केला. आले खडकुलीला आले शेके 1192 मध्ये. आणि खडकुलीला आल्यानंतर, खडकुली तुम्हाला माहिती आहे पंथ्यांना, आता खडकुली हे स्थान गोदावरी नदीच्या पात्रामध्ये एकेकाळी होतं. आता ते पैठणचं जे धरण आहे